हाय युट्यूबर्स, ब्लॉग द तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुमचे ब्लॉग द तेजू आता आहे ट्रेन मध्ये। सकाळच्या वाजल्या आहेत बरोबर 7:15। 6:17ची विरारवरून चर्चगेटला जाऊन ट्रेन पकडली, पण एवढ्या सकाळी सकाळी मी चालले कुठे प्रश्न पडलाय ना। उत्तर आहे व्हिडिओ मध्ये असंच सोबत राहा, सगळं समजेल। पण त्याआधी थोडं बाहेरचं क्लायमेट बघा। पावसाला सुरुवात झाले, पाऊस छोटा छोटा रिमझिम पाऊस पडतोय, क्लायमेट एकदम भारी झाले। त्याला थोडं फील करूया। तर तुमची ब्लॉगर त्याची चालली आहे आज भाईंदरला, मासे पकडायला नाही, मच्छी मार्केट फिरायला। पावसाने सुरुवात केली, थोडंसं टेन्शन आहे की मच्छी मार्केट मला चालू मिळेल की नाही। म्हणजे मच्छी मार्केट सकाळी 4ला ओपन होतं, त्यामुळे मला जास्तच लेट झालाय। पण बघूया आपण मच्छी मार्केट मिळतंय की नाही, आपल्याला तिथे काय काय बघायला मिळतंय। आपण आता थेट लोकेशनला जाऊन भेटूयात। भाईंदर स्टेशनला उतरलो की सरळ वेस्टला बाहेर यायचं। वेस्टला बाहेर आल्याच्या नंतर समोर जो हा रोड दिसतोय तो क्रॉस करायचा की पोहोचलो आपण थेट मच्छी मार्केटला। स्टेशनच्या समोरच भरतं हे मच्छी मार्केट। नाव फायनली तुमची ब्लॉग तेजू आहे भाईंदरच्या मच्छी मार्केटला। आणि हे जे आपल्याला दिसतंय ना, हे आहे भाईंदरचं खेकडा मार्केट। भाऊ काढायचंय, या माझ्यासोबत। त्याच्या हातामध्ये घेऊ, हातामध्ये पकडू। हा, व्हिडिओ काढायचा। तरी खेकड्या, जिवंत खेकड्या कसे आहेत पहिले? 600। किती आहेत त्याच्यामध्ये? 12 खेकड्या 600 रुपये। इकडे पुढे अजून मार्केट, इकडे पुढे अजून मार्केट आहे, मच्छी मार्केट पुढे। पावसातून कमी भरतं ना मला। हे सगळं खेकड्यांचं मार्केट आहे आणि याच्या पुढे आपल्याला मिळणार आहे असली भाजीचं मच्छीचं मार्केट। भाजी मार्केट मधून आलं तर भाजी मार्केटच डोक्यामध्ये, सॉरी मच्छी मार्केट। हे सगळे दिसत आपल्याला खेकड्या। पहिल्यांदा एवढा जिवंत खेकडा बघते मी। पावसाला पण नेमकी आजच सुरुवात झाली आणि लागायला लागला, पचकाच करून टाकला सगळा पावसाने। इकडे काय दिसतंय? मोठे मोठे मासे, हे बघा मोठे मोठे मासे। भाव चाललाय 800 घे, 900 घे, 400 घे। पाऊस थोडा कमी झालाय म्हणून छत्री बंद केले आणि आता आपण एकदम करंट लोकेशनवर पोहोचलोय, मच्छीचं असली मार्केट। ये खवला ये साफ करने का पैसा 100 रुपये किलो। 100 रुपये किलो। काय नाव आहे मच्छीचं? कटला। कटला। किलो मध्ये किती येतात हे? 2 बसेने आहे, 1 बसेन मोठा घेणार तर एकच बस। अच्छा, मीडियम 100 रुपये किलो। 100 रुपये किलो आहे कटला नाव आहे या मच्छीचं। किलो मध्ये 1 किंवा 2च जोखणार। सगळ्या भाज्या सॉरी 70 रुपये किलो, 100 रुपये किलो, 80 रुपये किलो, 70 रुपये किलो, 80 रुपये किलो, 100 रुपये किलो। किलो वरती मच्छी विकतात इकडे। आणि इकडे आहेत वाटे। कसं आहे का तू वाटा? हा 300 काय 500ला 2। अंडेवाले, अंडेवाले मासे 300। हा कसं आहे वाटा? एक वाटा 300। येते येते। आणि हे बघा इकडे केवढे मोठे मासे आहेत। ओ माय गॉड, किलोवरती मासे विकतात इकडे। सगळे मासे किलोवरती मिळतात। 100 रुपये किलो, 200 रुपये किलो, 70 रुपये किलो, 80 रुपये किलो असे किलोवरती मासे असतात। एक मासे तुम्हाला उचलून मी दाखवते।
तरी एवढा मोठा मासा, अनबिलिव्हेबल. कम विथ मी. कोणता मासा आहे? हा, रावस. हात लावू. हा आहे रावस मासा. केवढा मोठा आहे. कितना किलो का रहेगा ये अंकल? ये कितना किलो का रहेगा? एक रावस मासा. माझ्या हाफ हाईट एवढा मासा आहे हा. केवढा मोठा आहे. अमेझिंग यार. पाऊस लागायला परत सुरुवात झाली. पावसात भिजते पण तरी पण आजचा हा व्हिडिओ मी पूर्ण कव्हर करणार आहे. पहा इथे चालू केले मच्छीचा लिलाव. म्हणजे एक साथ जी किलोवरती मच्छी घेतात ना ती मच्छी अशी घेतात. चला याचाही भाव काढूया आपण. कसा आहे हा मासा? 130 रुपये किलो. 130 रुपये किलो. 130 रुपये. हा 1 किलोचा पूर्ण असेल ना? 1 किलो पेक्षा पण मोठा आहे. 1 किलो पेक्षा पण जास्त मोठा आहे हा मासा. आणि 130 रुपये किलो मासा आहे. आणि तो वाला हा थोडा छोटा आहे म्हणून 100 रुपये किलो. त्याच्या बाजूला 150 रुपये किलो, 200 रुपये किलो, ते तिकडे 70-80 रुपये किलो. मच्छीचा लिलाव चालला हा. एक साथ भरमसाठ जे लोक मच्छी उचलतात ना त्या मच्छीचे रेट आहे ते मार्केटमध्ये आपल्याला थोडे वेगळे मिळतात. इथे खूप म्हणजे खूप स्वस्त मिळतात आपल्याला. त्याला अजून थोडं पुढे बघूया. ही एक छोटी कोलंबी. इकडे सगळी छोटी कोलंबी आहे. इकडे मोठे मोठे मासे लावलेत. इकडे एक गोष्ट कसं आहे, पूर्ण मार्केटचे रेट आहेत ना ते सेम आहेत. तुम्ही कुठल्याही दुकानदाराकडून कुठेही घ्या मार्केटमध्ये मच्छीचे रेट हे सेमच आहेत. या इथे मांदेली. काकी कसा आहे वाटा? कोण येते? 400 रुपये वाटा मांदेलीचा. एक वाटा 400 रुपये. केवढी मांदेली आहे. 400 रुपये वाटा. आणि इथे हे बघा इथे जाऊ का तिकडून? आणि ही आहे कोणती मच्छी आहे? काळे मासे. आणि आहेत काळे मासे. कसं वाटा? 300 ला 2 वाटे. हा एक वाटा 400 ला देते, 300 ला देत आहेत. आणि हा गोड्या पाण्याची. ही एक गोड्या पाण्याची मच्छी 300चा वाटा तर 200 ला देत आहेत. किती वाजेपर्यंत मार्केट असतं हे? 10 वाजेपर्यंत. मॅक्सिमम 10 वाजेपर्यंत. पाऊस थोडा कमी झाला म्हणून परत छत्री बंद केली. तुम्हाला एक खास गोष्ट सांगते. भाईंदर, नायगाव, वसई या तिन्ही स्टेशनला जेवढ्या मच्छीवाले आहेत, जेवढे मच्छी विक्रेते आहेत ना ते सगळे इथूनच मच्छी विकत घेऊन जातात. खूप लोक मला दिसले इथे. सगळे लोक इकडून होलसेल मध्ये मच्छी घेऊन जातात. 100 रुपये, 150 रुपये, 50-60 रुपये किलोने मच्छी मिळते. आणि हे बघा ही मच्छी बघा. मच्छी बघा किती पळते. कोणत्या प्रकारची मच्छी आहे मला कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट साप आहे तो. करली. इकडे चोर बोंबील. बोंबील ही राणी मच्छी. कसा आहे वाटा? 100 रुपये किलो आहे वाटा. मी किलो 100 ला किलो. चला पुढे जाऊ. इकडे सगळे वाट्यावरती दिसतील आपल्याला. किलोवरती पण आहेत, वाट्यावरती पण आहेत. चला पुढे पुढे चालत राहूया. मच्छी बघत राहूया. मच्छी कापण्याची स्किल बघूया. मुशी कशी सोडली जाते. कशी सोडली जाते मुशी. संपूर्ण मुशीचं बाहेरचं कव्हर काढून तिला एकदम खाण्यासाठी फ्रेश तयार केली जाते. अशी सोलतात मुशी. काय स्किल आहे बघा. इथे फक्त मच्छी सोलूनच दिली जाते. आणि इकडे बघा हे बघा हाय मच्छी आहे यार एकदम फ्रेश.
आणि सेकंड भाव बरोबर बोल ना. भाव करायला आले. आणि ते कोलंबी बघा केवढी मोठी आहे. एक मिनिट डबल पैसा दे अशी ते एक द्या ना हातामध्ये. अशी हजाराचा 1300 अरे हे खाली गुजरातवरून भरून आले माझ्या तिला आणि नंतर टायगर कोलंबी बोलतात आहे की तेवढी मोठी माझ्या एका हाता एवढी एक कोलंबी आहे. पुढे जाऊ. ह्या लोकांचा आता भाव करण्याची वेळ झाली. सगळे भाव करतात. मच्छी मार्केट बंद होईल आता थोड्या वेळाने म्हणून सगळे भाव करतात. सगळ्यांची घाई आहे. ही पहा हे बघ मग याला काय बोलतात काय मोठी कोलंबी चालू करतोय. आणि ती मोठी कोलंबी जी मी बोलले ना टायगर कोलंबी माझ्या एका हातापेक्षा पण मोठी आहे ही. कसा आहे हा वाटा 1200 रुपयाला ही कोलंबी आहे. व्हिडिओ करायला आली आहे. पुढे पुढे बघा गर्दी आहे. त्या गर्दीतून व्हिडिओ करायला मिळतोय ते खूप आहे. हा इकडे थोडी मोकळी स्पेस मिळते. या असली मच्छी मार्केट हे इथे आहे. कोलंबीचे पण किती प्रकार आहेत बघा. लाल आहे कोलंबी, काळी आहे कलरफुल. ही आहे इकडे मुशी. हे मुशीचे वाटे लावले. सगळी मच्छी किलोवरतीच मिळते. आणि ती थैली कहाँ है चालू कर. हे बघा इथे ना त्या मच्छीच्या तोंडाच्या आतमध्ये मासे हे बघा. बाकी येत नाही बाहेर येतात. मच्छीच्या तोंडाच्या आतमध्ये मासे आहेत. हा बघा 2 मासे ह्याने खाल्ले होते. आपण काढू नाही निघत. खूप जोरदार खाल्लाय त्याने तो. काटे आहेत त्याला. फेविकॉल लावलाय. काटा शेल ना हा बोंबील आहे ना. मग हे काय सो अर्धा तास मार्केट मध्ये इकडे तिकडे गोल गोल फिरल्याच्या नंतर फायनली मला मिळालाय मार्केटचा एंड. आणि हा या भाईंदरच्या मच्छी मार्केटचा एंड. तिथे संपले सगळे दुकानं. पण हा त्या टोकापासून स्टेशनच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत संपूर्ण मार्केट आहे. आपण मार्केट बघितले थोडक्यात बघितलंय. कारण जर इथे व्हिडिओ जर मी बनवायला गेले तर कमीत कमी 1 तासाचा व्हिडिओ होईल. हा खूप म्हणजे खूप प्रमाणावर मच्छी मिळते. आणि वसई नायगाव भाईंदर सगळ्या ठिकाणचे मच्छी मार्केटवाले जे मच्छीवाले असतात ना त्या होलसेल मध्ये इथूनच मच्छी उचलतात. कारण इथे किलो वरती एक साथ ट्रे मध्ये भरून आपल्याला मच्छी मिळते. आणि खूप मिनिमम दरामध्ये मिळते. तुम्हाला मच्छी खायची असेल तर या मार्केटमध्ये नक्की या. खरंच खूप फ्रेश ताजी आणि आपल्याला मिळणाऱ्या परवडणाऱ्या भावामध्ये ही मच्छी मिळून जाते. मला तशी मी जास्त मच्छी खात नाही पण मला ही मच्छी खरंच खूप आवडली. एक्साइटमेंट होती ह्या मार्केटमध्ये यायची जी आज पूर्ण झाली. सगळं मार्केट मी बघितलंय. सगळ्या मच्छींचे भाव काढलेत. एक मच्छी घेतले तुम्हाला दाखवली नाही मी. जी मला आवडते ती मी घेतली. तुम्हाला जी कोणती मच्छी आवडते ती तुम्ही घ्या. इथे या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. एक छोटीशी कमेंट करा की तुम्हाला कोणत्या मच्छीची नाव माहिती आहेत जी तुम्ही इथे बघितली की मला नाही समजली तुम्हाला समजली ती तुम्ही मला सांगा. एका छोट्याशा कमेंट मधून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.